मी म्युझिक टीचर आहे होते. म्हणजे आता गेले 15 वर्ष हे सगळं गायींच्या सानिध्यात राहिल्यापासून बंद झालेलं आहे. आणि माझा नवरा कॉम्प्युटर इंजिनियर आहे. आम्ही दोघांनी आमचं प्रोफेशन सोडून पूर्णपणे याच्यात वाहून घेतलेलं आहे. तुमच्याकडे एवढ्या साऱ्या गायी आहेत, तर मग ह्या गायींना चारा वगैरे लागतो. बरोबर. मग त्यासाठी मग म्हणजे खर्च, म्हणजे तुम्हाला फंडिंग कोण करताय का? म्हणजे कसं करता तुम्ही एवढं नाही, manage? आता आर्या फाउंडेशन ही मी 2 वर्षापूर्वी माझा धर्मदाय ट्रस्ट तयार केलेला आहे. याच्या आधी गेले 8 वर्ष मी स्वतः माझं घरदार सगळं विकलेलं आहे. तो सगळा पैसा आम्ही या गायींमध्ये घातलाय आणि आता आर्या फाउंडेशनची निर्मिती झालेली आहे. आता 2रं वर्ष पूर्ण होत आहे, 3रं वर्ष चालू आहे. आता हळूहळू लोकांना माहीत व्हायला लागलंय, पण म्हणावा तसा रिस्पॉन्स अजून मिळत नाही, पण मिळेल. आता या ह्याच्यामध्ये मी जी गायींमध्ये ओढली गेले तर माझ्या सुदैवाने मी म्हणेन की 2014 साली मी बेळगावला ज्यावेळेला शिफ्ट झाले मुंबईवरून, तिथे आजारी पडले, वर्षभर अंथरुणावर होते. रामनाम सत्य हे करायची पाळी आलेली आणि त्याच दरम्यान माझ्याकडे गायी आल्या आणि आज जी मी उभी आहे त्यांच्या सानिध्यात राहून आज तुम्हाला इथे दिसते. आणि त्या वेळेपासून ज्या वेळेला मला प्युअर दूध तूप मिळत आहे आणि गायींच्या सानिध्यात राहून माझं आरोग्य जर चांगलं राहतंय, तर मग हे लोकांपर्यंत का पोचू नये? श्रीमंत लोक पैसा घालून दवाखान्यात जाऊ शकतील, गरिबांचं काय? मग त्यांनी कुठे जायचं? मग गाय ही तुम्हाला खूप चांगली देणगी आहे. कारण गायीच्या सानिध्यात ज्या वेळेला तुम्ही राहतो ऑक्सिजन लेवल तुमची तुम्हाला ऑक्सिजन यांच्यातून मिळतो. शेण गोमूत्रातून जे काही तिच्या औऱ्यात तुम्ही जे राहता ना, त्याच्या खूप पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यात निर्माण होते. आणि आता मी साधारण आता माझं जे वय आहे ते 51 आहे आणि या ह्याच्यामध्ये मेनोपॉज जे बायकांमध्ये जे त्रास होतात ते वेळोवेळी मी असे अनुभवलेत की मला जेव्हा त्रास होतो, व्हायला लागतो, कारण काय होतं, हार्मोन्स ज्या वेळेला चेंज होतात आणि पायाकडचा वाद जो असतो तो तुमच्या हृदयाकडे येऊन सेट होत असतो, त्यावेळेला प्रत्येकाचे सिम्पटम्स वेगळे असतात. माझ्या बाबतीत असं आलं की मला अटॅक यायचे, दरदरून घाम सुटायचा, खूप घाबरायचे. मग अशा वेळेला मी जे काही असेल तिथून मी इथे यायचे आणि इथे आल्यानंतर 2 तासात मी नॉर्मल असायचे. तुम्ही इथे राहता का? हा, कसं जमतं? जमवायचं म्हटलं की जमतं. गाईच्या गोठ्यात राहिल्यानंतर एवढ्या 105 गायी आहेत, मग ही खोली कशाला लागते आपल्याला? मी बंगल्यात सुद्धा राहिलेली आहे, फ्लॅटमध्ये सुद्धा राहिले, पण इथे गायींमध्ये जे सुख आहे ते तुमच्या एसीच्या बंगल्यात नाही. मानसिक समाधान जे काय मिळतं ते गायींच्या सानिध्यात राहून तुम्हाला मिळतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला सुद्धा पूर्वी वाटायचं, अरे मी पत्र्याच्या इथे, आम्ही भाड्याची जागा असल्यामुळे आम्ही इथे काही बांधलेलं नाहीये, तर त्यावेळेला वाटायचं एवढी मोठमोठी लोक येतात, मग ते काय म्हणतील? कोल्हापूरवरून येताना मी अगदी विचार करत होते, अरे मी इथे कशी राहणार पत्र्याच्या खोलीत, तिथे काही सोय नाही. पण जसे 20-25 दिवस व्हायला लागले तसं माझे विचार बदलायला लागले. नाही बाबा, आपण राहू शकतो याच्यात, हे समजायला लागलं. नाही तर आधी मला म्हणजे माझ्या सासूबाई म्हणायच्या की तू वारीला चल, आपल्याला जमणार नाही, मी सरळ असं सांगायचे. पण इथे मी खूप छान रमले आणि हे याचं रमायचं कारण फक्त ही देशी गाय. माझे टोटली विचार करण्याची पद्धतच बदलली. मला आता लाज वाटत नाही याची. मी लोकांना सांगते माझं जे आहे ते आहे. कारण आज जर मी इथे घर बांधायला जर मी पैसा घातला तर मी त्या माझ्या गायींसाठी घालेन, खर्च करेन त्यांच्यावर. सुख मी उपभोगलेलं आहे. मग आता मी कशाला त्याच्यात, माझ्याकडे आता पैसा नाही तर मी त्याच्यात कशाला घालू? आणि जर मी घर बांधलं तर मग गायींमध्ये राहून काय परिणाम आपल्या शरीरावर होतो हे मी साध्य कशी करणार? मला कळणार कसं? ज्या वेळेला मला कळेल त्यावेळेला मी लोकांना सांगणार आहे आणि तो अनुभव मी छान घेते.